तर आपण पण बॅकग्राऊंडला बघू शकता की खूप साऱ्या मूर्त्या ना आता साकारायचं काम लगभग म्हणजे सुरू झालेलं आहे. फर्स्ट टाइम इथं आहे की परेलला ही परेल वर्कशॉपला आपल्याला टिश्यू पेपरच्या मोठ्या मूर्त्या इथे बघायला मिळत आणि इको फ्रेंडली मूर्ती. हा ॲक्च्युली मागच्या साईडचा गेट आहे. आता आपण आलेलो आहे गणेश गल्लीमध्ये. गणेश गल्लीत म्हणजेच मुंबईचा राजा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुंबईच्या राजाचं पण पाठपूजन आहे. आपल्या तेजुगायचं पाठपूजन असतं तर ते आषाढी एकादशीच्या दिवशी असतं. तर आपला जो महागणपती आहे तर त्याचं आगमन पण याच गल्लीत नव्हतं, एवढीशा नॅरो गल्लीत नव्हतं. आपल्या गेल्या वर्षीचा महागणपतीची प्रतिमा बघा इकडे अशी आहे. तर आता जस्ट मी चिंतामणी, आपला जो लाडका चिंतामणी आहे तर त्याच्या दरबारासमोरच उभा आहे. बघा मित्रांनो, ही जागा बघून ठेवा. आपण नक्की ह्या वर्षी पण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येऊ. लोक काय करतात, हा भावा व्हिडिओ छान आला रे, कमेंटच करत. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज तारीख 7 जुलै आणि सध्या आज पण मी इकडे झालो आहे. कुठे तर आपल्या परेलला आलो आहे. ॲक्च्युली आपला जो जरा हटके चॅनलचे जे मिलिंद भाऊ तर त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे एक इव्हेंटसाठी, तर त्यासाठी आलो होतो. बस आज एक जनरल व्लॉगच शूट करतो आहे. तर आज पण मी थोडं आपलं जी गणेशोत्सवाची सुरुवात आहे तर तीच मी दाखवायचा प्रयत्न करेल. थोडीफार काय असेल ती जास्त डिटेलमध्ये ना दाखवणार. फक्त मी परेल वर्कशॉपला भेट देईल, गणसंकुलला भेट देईल, त्याच्यानंतर विचार असेल आपला लालबागचा राजा. तर इकडे पण थोडीशी काही पूर्वतयारी नाही तर आपल्याला जी लालबागच्या राजाची जी मेन गल्ली आहे तर तिकडून पण आम्ही थोडंसं म्हणजे फिरून येऊ. आणि बाकी चिंतामणीला जमलं तर चिंतामणीला पण आपलं जाऊन येऊ आणि त्याच्यानंतर बघू बाकी पण काही विषय असेल ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्याबरोबर आपली यूट्यूबर फॅमिली पण आहे. गणेश भाई, गणेश आठवे, ठीक आहे, नमस्कार. आपले एसे व्हिडिओज सतीश आदवडे. येस, काय बोलणार भाई? येस येस केले आपले. ऍक्च्युली आपले जेवढे 10,000 झाले पाहिजे. अरे आपले अजून एक मोठे युट्यूबर लपून बसलेले आहेत. सूर्या भाई, नमस्कार. उगाच मोठे बोलतात, तिकडे कॉन्टेंट बनवायला वेळ मिळत नाही तर मोठे युट्यूबर. नाही पण हां येस, मग सिल्वर प्ले बटन आपल्यामध्ये सध्या एकाच माणसाकडे. आणि असा मोठा माणूस आम्हाला वेळ देतोय तर नाही जस्ट मस्ती केली. ठीक आहे. आपला सूर्याभाई पण म्हणजे खूप अगोदरपासून खूप मीडियामध्ये काम करत आलेलं आहे. तर आता मी जास्त काही डिटेल नाही जाणार, पण एवढंच. आम्ही तर नवीनच यूट्यूबर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बोलू शकता, पण आम्हाला पण टाइम टू टाइम दादा एकदम हेल्प करत असतो. तर त्यामुळे खूप ऑडियन्स वाट बघत आहे. बाप्पाला बघा, ऑडियन्सचा बाप्पाला बघायचं, बाप्पाला. हां भाई जाऊ आपण. समोर परेल वर्कशॉप आहे तर जाऊ. अरे चला गणेश भाई. बस यांचा पण आपला इंट्रो झाला भाई लोकांचा की आपण जाऊ पटकन लगेच व्लॉग्स एकदम कवर करायला स्टार्ट करू. हे बघा मित्रांनो, समोरच परेल वर्कशॉप आहे. ठीक आहे, जाऊ. ॲक्च्युली जास्त काही कवर नाही करणार, जस्ट थोडंच दाखवेल आपल्याला. पण जोरदार तयारी चालू झाली आहे ॲक्च्युली, असं वाटायला लागलं आहे. हे बघा मित्रांनो, मी आता परेल वर्कशॉपमध्ये आलो आहे. तर जसं मी गेल्या आठवड्यालाच आलो होतो ॲक्च्युली शुक्रवारी. तर तेव्हा हा वर्कशॉपचा बांधायचाच म्हणजे जो कार्यक्रम होता तर हा पूर्ण वर्कशॉपचा जो मंडप आहे तर तो उभारण्याचा पूर्ण कार्यक्रम झाला होता. आणि मूर्तीचं साकारायचं काम एकदम म्हणजे सुरुवातच झाली होती. म्हणजे जास्त काही मूर्त्या साकारल्या पण नव्हता. पण आज मी जास्त एकदम जवळून शूट नाही करत आहे, थोडंच साईडला आलो आहे, लांब आलो आहे. तर आपण पण बॅकग्राऊंडला बघू शकता की खूप साऱ्या मूर्त्या ना आता म्हणजे एकदम प्रॉपरली म्हणजे साकारायचं काम लगभग म्हणजे सुरू झालेलं. आणि काही मूर्त्या तर त्यांचं पण जो प्रायमरी कलर असतो तर बेस कलरचं पण काम म्हणजे लगभग झालेलं आहे. ठीक आहे, बस आता थोडं फिरतो अजून काय मूर्त्या ते बघतो मी स्वतः. आम्ही बघतो, आपल्याबरोबर आपला ग्रुप पण आहे तर यूट्यूबरचा ग्रुप पण आहे तर त्यांच्यावर थोडं फिरतो आणि त्याच्यानंतर बस 5-1 मिनिटांनी आम्ही इकडून निरोप घेतो. इकडं खेतवाडीचा सम्राट तर त्याची ट्रॉली पण आली आहे. हां सूर्यभाई, काय बोलणार तुम्ही? आम्ही नेहमी ब्लॉगिंग करताना इतर प्रकारच्या पण मूर्ती बघतो, आम्ही प्रत्येक मूर्ती आपल्याला दाखवतो, पण त्यामध्ये खास अट्रॅक्शन असतो ना ते टिश्यू पेपरची मूर्ती. आणि ते वर्कशॉप असतो विलेपार्लेला, जे मयकर म्हणून आहेत ते बनवतात. पण परेल वर्कशॉपला आल्यानंतर पहिल्यांदा इथे आज हे पण दिसत आहे आम्हाला. इथे बॅनर तुम्ही बघू शकता, पेशवा आर्ट्स आणि राजेश दिगंबर मयकर. म्हणजे यंदा विलेपार्लेला न जाता आपण इथेही परेललाही येऊन आपण त्या मूर्त्या बघू शकतात. आणि जे समोर मूर्ती ठेवलेल्या आहेत ना सर्व टिश्यू पेपरची मूर्ती आहे. आणि बघून मला आनंद वाटला, कारण विलेपार्लेला नेहमी जावं लागायचं. परेलचं वर्कशॉपमध्ये पण आपल्याला मूर्ती बघायला मिळत आहे. ते अगोदर म्हणजे आपलं जे टिश्यू पेपर म्हणजे इको फ्रेंडलीसाठी आपण स्पेशली विलेपार्लेला जायचो, कारण टिश्यू पेपर म्हणून ते आपले जे राजेश मयकर आहेत ते फेमस आहे. बरोबर. पण इथे आल्यानंतर बघा योगावर ह्या वर्षी मला वाटतं पहिलं वर्ष असेल, फर्स्ट टाइम इथं आहे की परेलला ही परेल वर्कशॉपला आपल्याला टिश्यू पेपरच्या मोठ्या मूर्त्या इथे बघायला मिळत आणि इको फ्रेंडली मूर्ती. मस्त आहे. आपण पण हे पेशवा आर्ट्स आहे ना तर आपण पण इकडे नक्की या, परेल वर्कशॉपला नक्की या ना, आपण पण इकडे भेट द्या.
आता बघू जेव्हा मूर्त्या रेडी असतील तर तेव्हा तर म्हणजे त्यावेळेची मजा वेगळीच असणार आहे. हो, आता दृश्य तर वेगळंच कलर नाही असणार आहे. झालेले पण मोठ्या हां. मूर्त्या आहेत. बरोबर आहे. चला मित्रांनो, आपल्या परेल वर्कशॉपला निरोप. आता आपण जाऊ गणसंकुलला. गणसंकुलला जायचं ना? आयडिया नाही मला कुठे बघू आता आपला गणेशबाई कुठे आलेलं आहे तर कसं की थोडं बघता जाऊया आपलं हां. कसं की तुम्हाला लोकांना अपडेट तरी मिळेल की बाबा काय चाललं. बरोबर. पण नाही खरंच मी लास्ट वीकच आलो होतो तर तेव्हा एवढं काय मूर्त्या साकारायचं काम चालू नव्हतं आलं. हो. पण एकाच आठवड्यामध्ये नाही म्हटलं तरी ना 30-40हून अधिक मूर्त्या. फटाफट बरोबर ना? हां, एका आठवड्यामध्ये 30-40हून अधिक मूर्त्या साकारायचं काम चालू झालेलं आहे. मला वाटतं असं आता बघायला गेलं तर अजून 2 महिने बाकी आहेत. हां तरी पाठ आलेले आहे. बरोबर ट्रॉली उभे आहेत लोकांच्या. बरोबर. आणि अजून तर पाठपूजन पण सुरू नाही झालं आहे. हो तरी आणि मला वाटतं अजून जर नेक्स्ट वीकमध्ये जर परत तुम्ही भेट द्याल तर तोपर्यंत मला वाटतं पूर्ण फिनिशिंग करून मूर्त्या एकदम प्रॉपर उभारलेल्या असतील. आणि जशी दहीहंडी संपली हां दहीहंडी संपल्यानंतर उभारायला जागा नसेल इथे. हां, एवढं बरोबर. क्राऊड असेल आणि एवढे मूर्त्या असतात. बरोबर आहे. आणि आगमन पण चालू होणंच जाईल. 6 हो, ऑगस्टपासून काहीतरी चालू होते आगमन. हो नंतर आपला 15 ऑगस्टला महाआगमन पण असेल. आणि बाकीच्या अजून काही डेट्स अनाऊन्स नाही झाल्या तशा. अनाऊन्स नाही झालेलं. हां पण बघू धमाल असणार आहे यावर्षी तर अजून धमाल असणार आहे. 2024. येस करू आम्ही तर धमाल करू पण तुम्ही पण आपल्या ब्लॉगमधलं पूर्ण एन्जॉय करा. आणि ते धमाल बघायचं असेल ना तर आतापासून सबस्क्राईब करून ठेवा जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला. येस नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि बाकी आपल्याला पण काय असं विषय किंवा काय अजून असेल की ठीक आहे मी गणसंकुल आणि बाकी आपलं परेल वर्कशॉप हे सर्व कव्हर करतो. पण याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला जर वाटतं की हे एखादं वर्कशॉप आहे मुंबईमध्ये कुठे त्याला पण जर वाटलं की मी भेट द्यावी तर प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा. हो तर मी पण तसं ट्राय करेल. जेव्हा पण वेळ मिळेल तर तिकडे जाण्याचा पण मी प्रयत्न करेल. तिकडचा पण काय असेल ना तर शूट करण्याचा प्रयत्न करेल. लोकांपर्यंत करेल. पोहोचणं गरजेचं असतं सर. हां बरोबर आहे. कारण म्हणजे अजूनही काही कलाकार असतात की त्यांच्या कलाकाराला तेवढी वाव नसती मिळालेली. बरोबर आहे. हां तर बस तेवढं पोहोचवणं आपलं काम आहे बाकी काही नाही. ते कमेंटमध्ये सांगा. हां नक्की सांगा. गणेशबाई कुठे घेऊन चालला आता? आता चाललं परेलला. परेलवरनं लालबागला. लालबाग. तर आपण पहिले लालबाग जायचं की गणसंकुल? गणेशंकुल. गणसंकुल ना चालेल गणेशंकुलला जाऊया आणि त्याच्यानंतर मग बाकीचं अपडेट असेल ते तुम्हाला एस3 चॅनलवर बघायला भेटेल. नक्की चला. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. कमेंट नक्की करत जावा. कंजूसी करू नका. कमेंट करायला पैसे लागत नाही. हां फक्त तुमच्या आयुष्यातले 5 सेकंड लागतात. हां लोक काय करतात हा व्हिडिओ छान आला रे कमेंटच करत नाही. एकदम अगदी बरोबर बोलला गणेशबाई. हां आम्हाला सांगून काय फायदा. कमेंटमध्ये तुमच्या फिलिंग्स आपल्याला समजतील. नाही बरोबर गणेशबाई एकदम अगदी बरोबर बोलला की व्हिडिओ जेव्हा आवडतो ना हां तुम भी ध्यान दो सूर्याबाई. व्हिडिओ जेव्हा आवडतो ना तेव्हा लाईक करेल नाही करेल त्याचा काही भरोसा नाही. कमेंट तर करणार नाही. पण व्हिडिओमध्ये एखादी चूक घावली तेव्हा धडाधड कमेंट की एखादा शब्द इकडे तिकडे गेला मागं पुढं. पण एखादं मेहनत करून व्हिडिओ बनवतो हां तर त्याला जरा एक चांगलं बोलतात ना एक प्रोत्साहन पण करा. हां ॲप्रिशिएट नाही करा. बरोबर बोललो की नाही बाई? बरोबर आहे. हां बरोबर आहे. चला मित्रांनो आता आपण आलो आहे गणसंकुल. जसा याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं होतं की हा ॲक्च्युली मागच्या साईडचा गेट आहे. ठीक आहे म्हणजे आपला मेन रोडच्या ऑपोजिटवाला गेट आहे. ठीक आहे बस पुढून राईट मारला की गणसंकुलचा मेन एंट्रन्स. तोपर्यंत आपल्या मित्र लोकांची सिनेमॅटिक चालू झालेली आहे. हे बघा इकडे एसे व्हिडिओ मारतोय आणि इकडे आपला गणेशबाई पण व्हिडिओ मारतोय. सूर्याबाई निवांत आज. चला मित्रांनो एक लस्सी ब्रेक. थोडा पाऊस पण यायला लागला आहे. ठीक आहे तर बस ह्या पुढच्या गल्लीतनं गेले की आपण डायरेक्ट जाऊ गणेश गल्लीला. चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे गणेश गल्लीमध्ये. गणेश गल्लीत म्हणजेच मुंबईचा राजा. आपला मुंबईचा राजाचा जो ग्राउंड आहे ठीक आहे इथं बघा समोरच आहे. इकडे सध्या तर काय अशी तयारी काही विशेष दिसत नाही आहे. तर इकडे सर्व डेकोरेशन केलेलं असतं. इकडूनच समोरूनच आपली एंट्री होते. एंट्रीला आपण रांगेतनं ह्या बाजूने जातो. इकडे काय पण देखावा केला असेल तर ते आपल्याला बघायला मिळतं. आणि ते बघून आल्यानंतर समोरच आपल्याला जिकडे कार दिसते आहे तर तेवढी जी जागा आहे आता सध्या खूप छोटी दिसते जागा. पण जेव्हा आपला मुंबईचा राजा इकडे असतो तर तेव्हा एकदम विशेष मजाच येते. म्हणजे एकदम खूप सुंदर. हां बरोबर इकडेच बसतो ना आपला मुंबईचा राजा. मित्रा पाठपूजन कधी आता? 21 जुलै ना. गुरुपौर्णिमा ना मस्त. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुंबईच्या राजाचं पण पाठपूजन आहे.
आता तर सध्या काहीच तयारी नाही, एकदम शून्य तयारी. पण जसा आपल्याला 21 जुलैला दिसतं ना, तर पूर्ण ह्या मैदानाचा पूर्ण समजा एकदम पालटच झालेला असेल. हां बरोबर, इकडे पूर्ण स्टेज असेल, आपल्याला इकडे स्टेज बघायला मिळेल आणि ह्या बाजूला पाठपूजन. बस मित्रांनो, आता आपण गणेश गल्लीपर्यंत पण निरोप घेऊ. आता पुढे जाऊ. पुढे कुठं? लालबागचा राजा ना, बघू. बस बाजूचीच गल्ली म्हणजे आपली लालबागच्या राजाची गल्ली, तर तिकडे पण जाऊ. आणि अजून एक गोष्ट, आम्ही गणेशसंकुलला म्हणजे जस्ट बाहेरूनच जो सेकंड गेट होता म्हणजे, तर तिकडूनच दाखवलं. आणि गणेशसंकुल ॲक्च्युली आतमध्ये नाही गेलो मी, कारण तिकडे पण म्हणजे जास्त आता मूर्त्या साकारण्याचं काम असं चालू नाही झालेलं आहे. आणि मी जसं प्रिव्हियस ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं की मी मूर्त्या साकारताना नाही दाखवणार, ठीक आहे. तर बस म्हणजे जर तिकडचा काय घ्यायचा असेल आपल्याला अनुभव ना, तर आपणच स्वतः पर्सनली या गणेशसंकुलला भेट द्या. हे बघा मित्रांनो, आता समोर जी जागा दिसते आपल्याला, जिकडे शेड लावलेला आहे ना, गेट लावलेला आहे, तर तिकडे आपला तेजुकायाचा राजा बसतो. समोर इकडे बघा बॅनरला पण लिहिलेलं आहे तेजुकाया. आपल्या तेजुकायाचं पाठपूजन असतं, तर ते आषाढी एकादशीच्या दिवशी असतं. तर जसं आपण गेल्या वर्षी बघितलं असतं, गेल्या वर्षीचा जर माझा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण मी दाखवलं होतं. वडाळ्याला जे आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तर तिकडे जाऊन येतो आणि वडाळ्याच्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं दर्शन केल्यानंतर मी इकडे पाठपूजनला येतो. चला, लस्सी ब्रेक झाला, आता वडापाव ब्रेक. एक भाजीपाव. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे लालबागमध्ये आणि सध्या बघू शकता लालबागचा पूर्ण व्यवस्थित म्हणजे मार्केट लागलेलं आहे, ठीक आहे. आणि आपल्या लालबागचा राजाचा जिकडे दरबार आहे, तर बस तिकडून पुढे गेलो, सरळ गेलो की लेफ्ट साईडलाच ही गल्ली लालबागच्या राजाची. हे बघा मित्रांनो, हीच गल्ली आहे. तशी बघायला खूप नॅरो आहे, खूप म्हणजे खूप जास्तच नॅरो आहे, एकदम छोटीशी गल्ली आहे. पण विचार करू शकता की एवढ्याच गल्लीमधनं आपला लालबागचा राजा बाहेर येतो. या विसर्जनाच्या दिवशी इकडूनच या गल्लीतनं एवढ्या गल्लीमधनंच आपला राजा बाहेर येतो. ठीक आहे, जाऊया जरा सरळ जाऊन थोडं पुढे जाऊया. लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये ना विशेष म्हणजे ना मसाले, एकदम उत्तम प्रकारचे मसाले. बघा इकडं बघता ना आपल्याला मोस्टली मसाल्याचीच दुकानं मिळतील. हे बघा ह्या बाजूला पण. हे बघा मित्रांनो, जस्ट आता आपण पोचलो आहे लालबागच्या राजाचा जो दरबार आहे, इकडे समोर बघा, समोर मंडप दिसतोय ना, तिकडेच आपला लालबागचा राजा विराजमान होतो. आता इकडे पण सध्या अशी काही विशेष तयारी नाही आहे, पण ठीक आहे, आपण एकदा इकडे जाऊन ह्या जागेचा अनुभव घेऊ. प्रत्येक दुकानामध्ये आपल्याला फक्त लालबागच्या राजाचीच म्हणजे ना चित्र बघायला मिळतील. हे बघा मित्रांनो, आपण जर माझा गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असाल ना, तेव्हा बघितलं असेल की आपण एंट्री ह्या गल्लीतनंच केली होती, इकडून समोरून केली होती. इकडे आपल्या लालबागच्या राजाचं आपण दर्शन केलं होतं आणि दर्शन केल्यानंतर मग हा जो मच्छी मार्केट आहे आपण इकडून एक्झिट केला होता, ठीक आहे. बघा मित्रांनो, ही जागा बघून ठेवा, आपण नक्की ह्या वर्षी पण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येऊ. आपल्या लालबागच्या राजाचा मंडप आहे, आपण त्याच्याच बॅक साईडला जाताल ना मागच्या बाजूला, तर इकडे पण आपण एक बघू शकता. इकडे ही एक जागा आहे, ही जागेचं पण म्हणजे खूप विशेष महत्त्व आहे. कारण जेव्हा आपला लालबागचा राजा जेव्हा आपल्या मंडपामध्ये म्हणजे विसर्जनानंतर निघून जातो, त्याच्यानंतर जेवढे पण आपल्या राजाचे भाविक आहे भक्त आहेत, इकडेच येऊन पाया पडून जातात. बॅक साईडनी पण थोडं दाखवतो आपल्याला, ठीक आहे. एक एक्झिट ह्या साईडनी आहे, ह्या बाजूने एक एक्झिट आहे, ठीक आहे. आणि एक ह्या साईडला बघा, इकडं एक हनुमान मंदिर पण दिसतं आपल्याला. बस आता इकडून निरोप घेतो. आता याच्यानंतरचा काय प्रोग्राम आहे ना, आपल्या गणेश भाईला आणि मित्रांनाच विचारतो. आम्ही मागच्या बाजूने बाहेर आलो आहे, तर हे जे ग्राउंड दिसते आपल्याला, तर जेव्हा गणेशोत्सवामध्ये पूर्ण आले ना आपण, तर इकडे पूर्ण रांग लागते, फुटपाथच्या साईडनी एंट्री करते. नंतर ह्या गेटमधनं आपले जे भाविक आहेत या गेटने एंट्री मारतात आणि त्याच्यानंतर पूर्ण हे झिगझॅग पॅटर्नमध्ये फिरून समोरच्या या गल्लीतनं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इकडून पुढे निघून जातात. पुढून जस्ट लेफ्ट मारला की आपल्याला डायरेक्ट मुखदर्शन. चला मित्रांनो, आता आम्ही आलो आहे आत्ता काळा चौकीमध्ये. आपला जो काळा चौकीचा महागणपती आहे, तर तिकडेच आता जातो आहे. हे बघा, आपल्या गेल्या वर्षीचा महागणपतीची प्रतिमा बघा इकडे अशी आहे, छायाचित्रण लावलं आहे बघा इकडे, खूप सुंदर. तर आपला जो महागणपती आहे
तर त्याचं आगमन पण याच गल्लीत नव्हतं, एवढीशा नॅरो गल्लीत नव्हतं आणि विसर्जनासाठी पण ह्या गल्लीतूनच आपला बाहेर येतो. आणि गणपती बघताना आपण एकदम खूप मोठा गणपती म्हणजे खूप उंच गणपती आहे. तर फक्त विचार करा की या गल्लीतनं कसा येत असेल आणि जात असेल. म्हणजे जेव्हा आगमन पण असतं ना मेन, तर तेव्हा पण म्हणजे आपले जे भाविक आहेत तर ते मेन विशेष हेच पाहण्यासाठी येतात की एवढीशा गल्लीतनं आपला महागणपती कसा आतमध्ये एंट्री मारणार आहे. म्हणजे ह्या गणपतीचं मेन वैशिष्ट्य हेच आहे की हा एकदम एवढीशा नॅरो गल्लीमधूनच आपला गणपती येतो. हे बघा जसं आम्ही आलो आतमध्ये इकडून, हां बरोबर इकडेच ना समोर इकडे मंडप असतो, बरोबर ह्या बाजूलाच मंडप असतो. ठीक आहे. गेल्या वर्षी आलो होतो मी पण 2 वेळा दर्शन केलं होतं. एक तर पहिल्या दिवशी दर्शन केलं होतं मी आणि त्याच्यानंतर पण एकदा आईबरोबर पण आलो होतो, जेव्हा आईला पण गणपतीचं दर्शन करवलं होतं सर्व मुंबईच्या, तर त्यावेळी पण मी एकदा आलो होतो. आता आपण पोचलो आहे आपला चिंतामणीच्या दरबाराजवळ. ठीक आहे. हा ॲक्च्युली मेन एंट्रन्स असतो आणि इकडून जर सरळ गेले तर आपल्या समोर बघू शकता आपण चिंतामणीचा दरबार. थोडं झूम करून दाखवतो, नंतर जातो तिकडे, पुढे पण जाऊन दाखवतो. थोडा पाऊसच सुरू झाला त्यामुळे आम्ही थोडं साईडलाच थांबलो आता आणि आता आलो ॲक्च्युली स्टेज वगैरे चिंतामणीच्या दरबाराजवळच आलो आहे. थोडासा पाऊस कमी झाला की थोडं जाऊन आपल्याला दाखवतो पुढे जाऊन. चला मित्रांनो, पाऊस पण जरा कमी झालेला आहे. तर आता जस्ट मी चिंतामणी, आपला जो लाडका चिंतामणी आहे तर त्याच्या दरबारासमोरच उभा आहे. तर आपल्याला एकदा फिरून पुन्हा एकदा आपल्या चिंतामणीचा दरबार दाखवतो. म्हणजे तसं तर गेल्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलंच होतं. ठीक आहे, पण आज पुन्हा एकदा बघा. हे बघा समोर मस्त आपले 2023चे चिंचपोकळा चिंतामणी आणि चिंचपोकीची आई भवानी. तर चला मित्रांनो, आता आजच्या ब्लॉगला पण एंड करण्याचा वेळ आलेला आहे. आता वेळ तर झालेली लगभग 7:30 झालेले आहेत. थोडा अंधार पण पडला बघू शकता. ठीक आहे. तर बस मित्रांनो, आज असं बघितलं की ॲक्च्युली एक प्रोग्राम होता, तर एक कार्यक्रम होता, त्यासाठी आपले जे मिलिंद दादा त्यांनी बोलवलं होतं. त्या कार्यक्रमानंतर थोडं फ्री झालो आणि परेललाच होतं, तर म्हटलं की आता आपल्या लालबाग गणेश नगरीमध्ये आलो आहे, तर म्हटलं एक छोटासा व्लॉग शूट करू. आणि त्याच्यानंतर मग तेच आपले जे यूट्यूब मित्रपरिवार भेटले, तर त्यांच्यावरच फिरत पहिलं परेल वर्कशॉप, त्याच्यानंतर गणेश संकुल आणि नंतर गणेश गल्लीतून आपण गेलो लालबागच्या राजाचं जो मंडप आहे तिकडे गेलो. त्याच्यानंतर काळा चौकीचा महागणपती आणि शेवटी चिंचपोकळ्याच्या चिंतामणीच्या दरबाराजवळ आलो. तर बस मित्रांनो, आता हा ब्लॉग पण इकडेच एंड करतो. जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.